तर पब्लिक हा आपला पहिला लॉंग ब्लॉग असणार आहे. याच्यात आपल्या लक्ष्मीच्या वगैरे सगळे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला लास्ट पर्यंत. वावरात बघा आलो तर vlog. आपला सोन्या भाऊ काम करून थकून दोघ जण झोपलेत बघा इथे. हे एक कामाचा माणूस आणि हे एक कामाचा माणूस. माळवं तर सगळं तोडणं झालंय. आता राहिली फक्त पिचकारी मारायला. आता भांडे वगैरे घेऊन पाणी आणायचं चालले आम्ही विहिरीवर. विहिरीला पाणी बघा सध्याचं पावसामुळे किती जास्त पाणी आलंय. मधून दोघांना एक एक भांड, सोन्याने एक भांड घेतलंय भरून. मी बकेट घेतलो, सोन्याला बकेट धरायना म्हणा. टाक. झाली रे का बाई आई मग बोली ठिकाणी श्याम भाऊ पाणी मारणं तर झाले. आता पिचकारी तेवढी लपून ठेवली आपण. आता माळवं घेऊन जायचे आपल्याला घोंगड्याला. खिडकी तेवढी वांगी काढून ठेवायला सोनू भाऊ आपला. वगैरे व्यवस्थितरित्या बांधून घेतलो. टमाटे काही जास्त नाहीत, थोडेफारच आहेत. मिरच्या थोड्या जास्त आहेत. अजून चारा पण घ्यायला आहे, चारा पण न्यायचा आहे. वगैरे बांधल्या. हे बघा चोर गुलाबाची फुलं तोडायले. सोन्या आहे आपला हे. आई चालली वांगी ते घेऊन, खराब वांगे म्हशीला टाकायसाठी. तर मला पण हे घेऊन घरी जाऊन परत बाजारला पण जायचे आहे. आम्ही फक्त शेतकरीच करूचे. कडवळत घरी आल्या. कॅरेट आता झाडाखाली आपल्या मस्त आपली बाग घरची. लाईट मध्ये आंघोळ वगैरे झाली. आपली कॅरेट पण गाडीवर बांधून घेतलो आपल्या दोन्ही. एक फारी घेतली. आता जायचं बाजारला. छोट्या व्यापाऱ्याचा छोटा काटा डिजिटल. आपली कॅरेट गाडीला बांधून निघालो होतो. अर्ध्या वाटत आल्यापारी आपल्या एक गावचा मित्र भेटला. त्याला पण लिफ्ट दिली मुंगळ्यापर्यंत. शेवटी बाजारमध्ये आलो. बाजार तर तेवढा काय भरला नव्हता अजून. सगळ्यात पहिले बाजारामधला टमाट्याचा भाव काय चालू आहे. आपल्या गावातले जेवढे पण आले होते त्यांना टमाट्याचा भाव वगैरे विचारून घेतलो. आपल्याला तर जागा जास्त वरी भेटली होती, त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन नव्हतं जास्त. इकडं पण गर्दी असते, तेवढा काही लोड घ्यायचं नाही. वरी खंडोबाचं मंदिर आहे मस्तपैकी. 2 वाजता आपला सगळा माल वगैरे मिरच्या वगैरे सगळं खाली टाकून ठेवलो, म्हणजे गिरायकाला दिसते. आता 2च्या नंतर गिरायक सुरू होते. लगेच आपल्या टमाट्याची भवनी पण झाली. टमाटे काय तेवढे जास्त नव्हते, टमाटे 7-8 किलो असतील. थोड्या वेळाला आपल्या गावातले मित्र आले होते, त्यांना पण व्हिडिओत घेऊन टाकलं. ते गेल्याच्या नंतर आपल्यासोबत असं कांड झालं की सगळीकडे पाणी, कुठून पाणी आलं की सगळीकडे सगळ्यांच्या माळव्याखाली पाणी आलं होतं. सध्या गणपतीचा पिरियड चालू आहे म्हणून हे पिटकुले पट्टी मागायसाठी आले होते. यांचं मन नाराज करता आपण यांना 20 रुपये तेवढे दिले. नंतर आपले काय टमाट्याला गिरायक ते चालूच होतं. आपल्या टमाटे काय जास्त उरले नव्हते. थोडीफार मिरची होती तेवढी या दादाने घेऊन टाकून दिली. सगळं माळवं तर संपलं 6 वाजेपर्यंत. 6 वाजता कॅरेटमध्ये आपली फारी वगैरे सगळं टाकून घेतलो. थोडेफार खिडकी तेवढे वांगे होते तेवढे आपल्या कॅरेटमध्येच टाकून घेतलो. आणि थोडंफार माळवं घ्यायचं होतं ते घेऊन आपल्या गाडीवर कॅरेट वगैरे बांधून आता जायचं होतं पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकण्यासाठी. कारण आपल्या पजुकामध्ये पेट्रोल जरा कमी होतं. कारण आता लक्ष्मीचं काय 2 दिवस काही येणार होणार नाही म्हणून 200 रुपयाचं घळघळ तेल टाकून परत भुंगळ्याला निघालो. आता पेट्रोल वगैरे तर टाकणं झालं. आता आपल्याला घ्यायचं होता थोडाफार किराणा तर काही जास्त नव्हता. लगेच किराणा वगैरे घेतला होता. इथं 6 वाजले. तेवढ्यात आपल्या ताईचा फोन आला होता की बाबा लक्ष्मीला लाइटिंग नाही, लाइटिंग घेऊन म्हणून. घुंगऱ्याला तर काही लाइटिंग भेटली नाही म्हणून गुंटूरला आलो. गुंटूरला तर एका दुकानावर फक्त एकच दुकान चालू होतं म्हणून त्याच्यावर एक लाइटिंग घेतली, निघालो परत घरी. त्या रोडचं सध्या काम चालू आहे. सिमेंट रोड व्हायला आहे पुरा. आणि एकतर घरी जायला आज 8 वाजलेत. लाइटिंग वगैरे तर सगळं भेटलंय. मला यायला थोडा उशीर झालाय. आपल्या ताईनं ती आपला सोनूभाऊ इकडे बघ. सोनू भाऊनं सगळीने मिळून मकर वगैरे काढून ठेवलीत. आता फक्त मकर टाकायचे काम आहे. एक मोठी पेटी घालून तुला परवाच्या दिवशी. आपली आई काढायली लक्ष्मीचे मुकुट. आता आपल्याला संध्याकाळी मकर वगैरे इथे सगळे मकर वगैरे येणार आहे आपल्या इथे सगळं. ते आपल्या ताईनं काढली पावलं. आता तुम्हाला दाखवतो मी सगळं. लक्ष्मीचे मुकुट वगैरे काढते वेळेस बोलत नाही म्हणतात. कोणाकोणाच्या इथं ही प्रथा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या आईनं मुकुट वगैरे काढून मुकुटाची पूजा वगैरे करून घेतली. आता नंतर आम्हाला मकर वगैरे घालून स्थापना करायची आहे. स्थापना केल्याच्या नंतर बघा कसे दिसतात. लगेच पाया वगैरे पडून सगळेजण जेवण वगैरे करायला बसतात. पण अजून आमचं फराळाचं वगैरे काही पण झालं नाही. फराळाचं वगैरे करायचं आहे ताईला अजून. इकडे चालू आहे यांचा फराळाचा गर्दा. बघा हे मोबाईल बघू लागली इतकं आता आली फराळाचं करायला. आणि आमचं काम चालू आहे इकडं.
गाणे लावून लक्ष्मीची पूजा वगैरे झाली. निरम्याचं पाणी करून कोतळं धुवायचं काम चालू आहे. हे बघा खुर्चीवर बसला पाटील, बसल्या जागी डोळे लावाले. आमचं सगळं कोत्र वगैरे धुवून झालंय. आता ताई आपली काढायली लक्ष्मीसाठी साड्या वगैरे, कारण आपल्याला रेडीमेड पडदे वगैरे काही नाहीत, आपण साड्यानेच सजवता. दरवर्षी मकर मी आणि आपली बारकी ताई टाकता. यावेळेस सोनूभाऊ आहे. ताईचं तिकडे फराळाचं वगैरे करणं चालू आहे. यावेळेस थोडं लेटच झालं आपल्या लक्ष्मीला फराळाचं वगैरे करायचं. मकरचे स्टँड वगैरे तर उभा करून झाले सगळं ओके मध्ये. फराळ चालूच आहे इकडं फराळाचं बनवणं. हे बघा बसल्या जागी डोळे लावाले. आमचा एवढा अर्धा मकर तर झालाय तयार. आता याच्यावर फक्त साड्या वगैरे टाकून व्यवस्थित करायचं राहिले. एवढ्या साड्या आहेत टाकायसाठी. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत आमचं सगळं झालंय. आता फक्त लक्ष्म्या बसवायच्या तेवढ्या राहिल्या. आता सगळं साड्या वगैरे मकर वगैरे सजवणं तेवढं झालंय कम्प्लीट. दिवसाची रात्रची दिवस बघा, दिवस झालाय सगळं उजळलंय. आमचं कम्प्लीट झालंय अर्ध. आपल्या रूमवर बनवलं नाही तर कुठे भूक सगळेला. काय खायचं आहे तुम्हाला? पोहा भेटणार. सोन्याला उठवावं लागतं. आमचा आचारी कुठं आहे बघू थांबा. आचारी आमची आई साहेब, आमचा आचारी तर पप्पा ते झोपून आहेत. आजी आचारी साहेब, ओ ओ आचारी. आमच्या सोनू आचार्याचे पोहे चालू आहेत बघा. पोहे अब्बा देटा सगट मिरच्या आणि यांचं इकडे हॅलो पब्लिक. आता आपल्या लक्ष्म्या मांडणं झाल्यात. फक्त आता फराळाचं आणि खेळणे थोडेफार मांडायचे राहिलेत. आता सगळे गेलेत बघा पोहे खायला. हे बघा ज्याच्या त्याच्या पोटाचं बघायले. आपल्या आचार्यानं पोहे के बघा. आचारी ते आचारी इकडे बघ. फिसकिले पोहे. एवढे पोहे टाकले तर चांगलं. मी काय म्हणतो पोहे टाकले म्हणजे भिजू घाल म्हणलं आणली नसते भिजून. नाही मूर्ती म्हणून बदलामध्ये म्हणजे पोहे चांगले भिजून तेल नका नाही टाका का बिमारी होती काय. तेल टाकलं तेल टाकून म्हणलं तेल टाक म्हणले. हे मी नको म्हणलो. मग टाकायचं तर टाइम असतो. टाकू नको मी तेल म्हणजे बिमारी खाला नाही. आता पोहे वगैरे खाऊन आता मी सोन्या चालल्या शेताकडे फुलं तोडून आणण्यासाठी. आपल्या लक्ष्मीच्या माळी वगैरे करायच्या राहिल्या. आता शेती आता गुलाबाचे फुलं काही विकायला नेले नाहीत. वावरात येऊन सगळ्यात पहिलं गुलाबाचे फुलं तोडून घेतल्या मी सोन्या, कारण थोडेफार आम्हाला गावात पण द्यायचे होते. मी दोघं जण होत्या म्हणून तेवढा काही जास्त टाइम लागला नाही. एक 10-20 मिनिटामध्ये तर गुलाबाचे तेवढे तोडणं झालेत फुलं. आता राहिलेत गलांड्याचे तोडायचे. गलांडा आणि खाली झेंडू आहे थोडाफार. लगेच गलांड्याची फुलं वगैरे तोडून घेऊन आम्ही निघाले झेंडू तोडायसाठी खाली. कारण आपला झेंडू हळदीच्या कडन आहे. यावेळेस जास्त रान नाही म्हणून आपण हळदीच्याच कडन लावल्या. सगळ्या झेंडू वगैरे व्यवस्थितरित्या मध्ये तोडून घेतल्या. झेंडूची फुलं काय तेवढे जास्त निघाले नाहीत. थोडेफारच निघाले झेंडूची गलांड्याची. नंतर आले आम्ही महादेवापाशी, कारण महादेवापाशी एक घंटीचं झाड आहे. त्याचे पानं तेवढे तोडून यायचे होते माळीत टाकण्यासाठी. तुम्हाला ते झाड दाखवतो. त्या झाडाला तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा. हेच आहे ते झाड लाल फुलाचं. त्याचे पानं वगैरे तोडून घेतल्या. कवळे पानं तेवढे तोडून घेतले, कारण माळीमध्ये पानं टाकायचे होते थोडेफार. जेवढे लागतात तेवढे पानं वगैरे तोडून आम्ही परत निघालो घरी जायसाठी. कारण घरी जाऊन माळी करायला फुलं वगैरे देऊन परत आम्हाला दुसरं काय थोडेफार चालचिलर कामं राहिली होती, ती कामं करायची होती. घरी येऊन फुलं वगैरे पानं वगैरे ताईला देऊन टाकून दिलो. आता आल्या आल्या घरी आम्हाला भेटली चहा पियाला गरम गरम. आमच्या इकडे चहा पिल्याने थकवा जाते म्हणतात. आमच्या सोने भाऊला तर चहाची लईच तलफ आहे. चाय वगैरे पिऊन आता लक्ष्मी दाखवतो तुम्हाला सगळे. आमचे डेकोरेशन वगैरे सगळं कंप्लीट झाले. खेळणे वगैरे ठेवणं जेवढं पण फराळाचं दिसतंय तेवढं आपल्या ताईनं केलंय घरी. आता डायरेक्ट संध्याकाळी, कारण संध्याकाळी आपले पप्पा करू लागले पूजा. पत्रवाडीवर सगळं जेवढं पण निवद वगैरे असतात तेवढं निवद वगैरे, आणि एक 9 दिवे, 9 फळं म्हणजे फ्रूट नाही. आमच्या इकडं चपात्याच्या पिठाचं फळं करतात, त्याला आमच्या इकडं फळं म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. दूध, पुरणपोळी वगैरे सगळं निवद वगैरे मांडून घेतल्या. आपली तर लाइटिंग वगैरे टाकून लक्ष्मी एकदम व्यवस्थितरित्या झाल्यात. आता पप्पाचं निवद मांडणं चालू आहे. आपल्या पप्पाचं आता निवद वगैरे मांडणं झालंय. आपली आई आली आता पूजा करायसाठी. मध्ये पूजा करणं चालू आहे आणि मी करायलो इकडं धूप पाळण्यासाठी इस्तू.
तर पब्लिक आता आपली पूजा वगैरे सगळं झाली. पूजा वगैरे करणं आता आपल्याला करायची आरती. देव जय सुरदिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव पुण्य प्रसन्न होती निघाशा देशापासून तोडली थोडी भोपाशा अंबे तुझ वासून कोण पोलरी आशा नरहर तल्लीन झाला पदकम. शेवटी पूजा वगैरे करून जेवढे पण आपल्या इथे जेवायला बोलवलेले पाहुणे होते त्यांना सगळ्याला जेव वाढून आता सगळी कामं तर झाली. आता पोटा पाण्याचं बघा म्हणून आम्ही पण बसलो जेवण करायला. जेवण वगैरे करून परत आपल्या इथं अजून एक बार पूजा करतात. आता सगळं निवद वगैरे सगळं झाकून ठेवून आपली ताईन आई सगळी पूजा वगैरे करू लागले. तर पब्लिक हा ब्लॉग इथंच संपवतो मी. तर तुम्ही शेवटी पूजा बघून जा. हा व्हिडिओ मला थोडा टाकायला लेट झालाय त्याच्यासाठी सॉरी.